श्री स्वामी समर्थ. म्हणजे 22 जानेवारी 2026 गुरुवार या दिवशी माघी गणेश जयंती आली आहे, ज्याला तिलकुंद चतुर्थी देखील म्हटलं जातं. या दिवशी विनायक चतुर्थीचा सुद्धा योग आहे. सोबत आपल्या स्वामींचा दत्त महाराज सुद्धा या दिवशी वार आहे. त्यामुळे शुभ योग असा जुळून आलेला आहे. तर मंडळींनो, या दिवशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे माघी गणेश जयंती म्हणजेच गणपती बाप्पाचा जन्मोत्सव या दिवशी मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा होत असतो. या तर गोष्टी आहेत, पण सोबत या दिवशी आपण सर्वजण गणपती बाप्पांच्या स्मरणार्थ त्यांचा अभिषेक असेल, मंत्र स्तोत्र, विशिष्ट प्रकारची पूजा मांडणी असेल, नैवेद्य, आरती सर्व काही मनापासून करतो. आणि हो, तुम्हाला जर या दिवशी व्रत करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही संकट चतुर्थीप्रमाणे या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करू शकता. आणि या दिवशी आपल्याला अशा काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत. कारण की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हवी असेल, सोबतच तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये वाढ व्हावी वाटत असेल आणि आपल्या लहान मुलं जी आहेत त्यांच्या शैक्षणिक प्रगती व्हावी असं वाटत असेल, तर नक्कीच या विशिष्ट प्रकारच्या वस्तू त्यासाठी उपयोगी पडणार आहेत. नक्कीच या वस्तू या दिवशी आपण गणपती बाप्पांना अर्पण कराव्यात. सोबत या वस्तू कुठल्या आहेत ते तर नक्कीच तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेलच. आणि हो, सगळ्यात महत्वाचं या दिवशी म्हणजेच माघी गणेश जयंतीला आपल्याला प्रत्येकाने चुकूनही या दिवशी एक गोष्ट करायची नाही आहे, जी निषिद्ध मानली गेली आहे. ती गोष्ट काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.